पुढच्या घडामोडीकडे पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात मतचोरी संदर्भात प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। शरद पवारांसमोरच मतचोरीच्या विविध प्रकाराचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। आज इलेक्शन संपलं म्हणजे हे 4 वोट पडले, इलेक्शन संपलं। आता आपण 3 दिवसानंतर निकाल काढू आणि निकाल इकडे शो रिझल्ट्स मध्ये आपल्याला दिसतंय का ज्याला एक पण मत दिलं नाही दिलं असं सफरचंद इलेक्शन जिंकलं आहे। 2 मत त्याला आलेत आणि एक आपल्याला इकडे जर बघितलं तर एक केड्याला पडलंय आणि एक कलिंगला पडलंय असा निकाल बाहेर आलाय। तर आता कोणी म्हणणार का बाबा आम्ही पावती बघितली आहे आणि पावती बघून आम्ही कन्फर्म करणार, तर आपण पावती उघडून इकडे बघणार आहे। आता हे यक्षितजी आपल्याला पावती काढून दाखवतील। यक्षितजी पावती दाखवा आणि कॅमेरामॅनना मी रिक्वेस्ट करतो का बा जसे इलेक्ट्रॉनिक वोट होते तशीची तशीच पावती निघाली आहे। 2 सफरचंद, एक आपल्या समोर कलिंगड आहे आणि एक केळा आहे। म्हणजे स्पष्ट झालं का इलेक्ट्रॉनिक वोटच्या सोबत कागदाच्या वोटांची पण चोरी होऊ शकते। जर चोरीचा प्रोग्राम इलेक्शन कमिशनच्या मशीन मध्ये टाकला गेला आहे तर अशी चोरी तिकडे पण होत आहे।